बोला आता तुमचं नाव सांगा बाबा. धनसिंग शंकर कांबळे, तुम्ही राहायला कुठे आता मग? बुजरवाडी, बरं, घर आहे का तुमचं राहायचं काय? खडी मेसे गदमाशी. बरं, जेवणाचं काय मग? जेवणाचं कसं म्हटलं बाहेरचं खायचं नाही, काहीतरी तर हाताने करू. बरं, मुलं वगैरे तुमचे काय कुठे आहेत कुठं? मुलं वारली माझी, हा का? कोरोना दोन मुलं वारली, बायको वारली. बरं, लय अवघड आहे. हम्म. बरं, मग आता तुमची आता पुढची सोयीची काय मग आता? हा, सोय पुढची तुमची? आता असेच कोण तरी करायचं. तर कुठल्या अनाथ आश्रमाने जर तुम्हाला घ्यायला आले तर जाणार का तुम्ही तिकडं? आता आपण हे पाठवू सोशल मीडियावर, हा, जाणार का? जाऊ की. बरं, ठीक आहे. मुलगी कुठे आहे तुमची मुलगी? खेळता गणलाय ती बाहेर म्हातारी झाली, जावं नाही लागलं. तिच्याकडे जाता का त्यांनी बोलवलं तर तुम्हाला? जातो बरं, आताच नाही जातात, त्याला काही पडते राम जायला का. सांभाळतील का तुम्हाला ते? हा, मुलगी सांभाळेल का? आता म्हातारी झाले तर काय तर नसते. बरं, ठीक आहे, चालेल, आपण पाठवू, हे बघू काय होतं. हा, चालतंय. आता तुम्हाला गोळ्या दिल्या त्या का? हा. पैसे दिले ते करा तुम्ही, नाश्ता वगैरे करा. नमस्कार मित्रांनो, आता जे बाबा आले होते तर ते बाबा माझ्याकडे येतात 2 वर्षापासून. आता मी त्यांना विचारत असलो पण त्यांनी काही सांगितलं नव्हतं, पण आज त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली आहे. त्यांच्यासोबत खूप जास्त वाईट झालेलं आहे. म्हणजे त्यांचे 2 मुलं होते, ते 2 मुलं कोविडमध्ये वारलेले आहेत आणि एक मुलगी आहे. एक मुलगी आहे कुठेतरी खेड चाकणला असं बोलता येते. आणि ते बाबा माझ्याकडे 2 वर्षापासून येतात. त्यांना मी पाहिजे तेवढे मेडिसिन देत असतो आणि थोडेफार पैसे देतो त्यांना नाश्ता करण्यासाठी. पण विषय असा आहे की त्यांचं जेवणाचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. म्हणजे राहायला त्यांना इथं कुठेतरी रूम आहे, पण जेवायला त्यांना दोन्ही वेळेला जेवायचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आता मला इथून विनंती करायची आहे ह्या व्हिडिओतून की महाराष्ट्रातील ज्यांच्या कोणाकडे म्हणजे नाही का अनाथ आश्रम असेल तर त्या लोकांनी ते बाबा इथं आहेत आपल्या कात्रजमध्ये, त्यांना इथून नाही का घेऊन गेलं तर अधिक चांगलं आहे. म्हणजे त्यांची सोय होईल. आणि ते आता भरपूर म्हातारे झालेले, त्यांच्यामुळे त्यांची सोय झाली तर ते अधिक चांगले आहे. पाठीमागं सोशल मीडियावरून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि कुठल्या तरी आपल्या न्यूजवरचे एक मॅडम होते, त्यांनी नाही का व्हिडिओ टाकल्यामुळं त्या एक बाबा होते त्यांना न्याय भेटला. तर ह्या पण बाबांना न्याय भेटला तर अधिक चांगलं होईल.